हाय, मी जान्हवी. कोकण निसर्ग सौंदर्यासाठी किती प्रसिद्ध आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, हो ना? हिरवेगार डोंगर, नद्या, लांबच लांब समुद्र, उंच उंच नारळाचे माड आणि हवी हवीशी वाटणारी शांतता. तर अशा या निसर्गाने समृद्ध असलेल्या कोकणात माझा जन्म झाला, शिक्षण झालं आणि इथेच राहायला मिळतं यासाठी मी खरंच खूप भाग्यवान आहे. तर आज मी तुम्हाला कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या भागाची आम्ही केलेली छोटीशी सफर दाखवणार आहे. तर आज सकाळी 7:45 वाजताच मी आणि चिनार खंडाळ्याहून प्रवासाला सुरुवात केली. बरं, मी खंडाळ्याला राहते म्हणजे लोणावळा खंडाळा नाही हा, तर आमचं खंडाळा गणपतीपुळ्याजवळ आहे बरं का. तर खंडाळ्याहून निघाल्यावर 10 मिनिटातच आम्ही बाजूच्या गावात जयगडला पोहोचलो. जयगडला पोहोचल्यावर 8ची फेरीबोट लागलीच होती. आज मी पहिल्यांदाच फेरीबोटीने प्रवास करणार होते म्हणून मी खूप एक्साइटेड होते. सगळ्या गाड्या फेरीबोटमध्ये चढल्यावर फेरीबोट निघाली. खाडीच्या मध्यावर आल्यावर एकदम भारी वाटत होतं. एका साईडला जयगडची शिप रिपेअरिंग कंपनी दिसत होती. इकडे आम्हाला डॉल्फिनच्या जोडीचं सुद्धा दर्शन झालं हा. जेमतेम 15 मिनिटातच आम्ही पलीकडे म्हणजेच तवसाळच्या जेटीवर पोहोचलो. आज एकदम पावसाळी वातावरण होतं. तवसाळला पोहोचल्यावर गर्द हिरव्यागार झाडीतून आणि चिंचोळ्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. ट्रॅफिक नाही, टुरिस्टची गर्दी नाही, अगदी शांतता. असं ना एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. जाता जाता या सुंदर अशा पुलावर आम्ही थांबलो. किती सुंदर व्ह्यू होता बघा ना. गुहागर सुपारीसाठी प्रसिद्ध आहे बरं का, त्यामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी सुपारीच्या बागा दिसत होत्या. बऱ्यापैकी भूक लागलीच होती, त्यामुळे हेदवीतल्या अनुसुया या फेमस अशा हॉटेलमध्ये नाश्ता करायचं ठरवलं. मी गरमागरम मिसळ घेतली तर चिनारने कटवडा घेतला. नाश्ता खरोखरच खूप टेस्टी होता आणि एकदम क्विक सर्व्हिस मिळाली हा. पुढे हेदवीतल्या बामणगळ या पॉइंटला जायचं ठरवलं होतं. बामणगळ हा पॉइंट गुहागर मधल्या हेदवी गावच्या बीच जवळ आहे बरं का. हेदवी बीचवर गेल्यावर बीचला लागूनच असलेल्या उमा महेश्वराचं दर्शन घेतलं. सुंदर आणि शांत समुद्र आणि त्याला लागूनच असलेलं हे मंदिर एक वेगळीच अनुभूती देऊन जातं. इकडे अजिबातच गर्दी नव्हती. समुद्राच्या एका बाजूने या काळ्या भोर निसरड्या दगडांवरून आम्ही विशेष प्रसिद्ध असलेल्या बामणगळीकडे जायला निघालो. समुद्राला भरती असल्यामुळे पाणी आमच्या अगदी जवळ होतं. तर ही हेदवीची बामणगळ. डोंगरातील कातळाला 20 ते 25 फूट लांबीची चीर पडली आहे. त्यालाच घळ असं म्हणतात. तर नेमकं काय होतं, भरतीच्या वेळेस लाटांबरोबर पाणी घळीत येऊन आपटतं आणि मग हे पाणी 30 ते 40 फूट उंच उडतं. हा नजारा खरोखरच बघण्यासारखा असतो हा. मला तर इथे बसून कुठली लाट जास्त उंच जाते हे बघत बसावं असं वाटत होतं. बरं, मला एक प्रश्न पडला की याला बामणगळ असं का म्हणतात. थोडीशी माहिती काढल्यावर समजलं, खूप वर्षांपूर्वी एका ब्राह्मणाचा इथे अपघाताने पडून किंवा आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या घळीत जाऊन मृत्यू झाला होता. तेव्हापासून याला ब्राह्मणगळ असं नाव पडलं अशी आख्यायिका आहे. पुढे ब्राह्मणगळ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बामणगळ असं नाव झालं. पण खरोखरच बामणगळ हा निसर्गाचा खूप भारी आविष्कार आहे एवढं मात्र नक्की. बराच वेळ इथे काढल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. इकडे येण्यासाठी आमचा आजचा दिवस अगदी परफेक्ट ठरला. कोकणात जसा नेहमी असतो तसा धो-धो पाऊस नाही आणि अगदी कडक ऊन सुद्धा नाही. मध्येच जेमतेम पडणारा पाऊस आणि आभाळात मळभ. त्यात ऐन जुलै महिन्यातला पावसाळा असल्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवगार होतं. यानंतर आम्ही माझ्या हेदवीत राहणाऱ्या मावशीला भेटायला गेलो. मावशीकडे थोड्या गप्पा झाल्यावर आम्ही हेदवीतल्या प्रसिद्ध दशभुज म्हणजेच 10 हात असलेल्या गणपतीच्या मंदिरात गेलो. या मंदिराला कोकणातील एक जागृत गणपतीचं स्थान मानलं जातं. दगडी तटबंदी, हेदवी गावच्या कुशीत, आजूबाजूला हिरवे डोंगर आणि शांत परिसर असं हे सुंदर असं मंदिर आहे. काही वेळ इकडे घालवल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. 10 मिनिटातच आम्ही वेळणेश्वर या गावात पोहोचलो. तिथल्या सुप्रसिद्ध वेळणेश्वराच्या मंदिरात गेलो. हे मंदिर हेमाडपंथी आर्किटेक्चरने बांधले गेलेलं आहे. या मंदिराच्या आवारातच विष्णू, गणपती आणि इतर काही देवांची सुद्धा मंदिरं आहेत.
मागच्या बाजूला समुद्र किनारा असल्यामुळे सतत लाटांची गाज आणि नीरव शांतता असं छान मिश्रण इथे अनुभवायला मिळालं. थोडा वेळ देवळात घालवल्यानंतर आम्ही मागच्याच बाजूलाच असलेल्या बेळणेश्वर बीचवर गेलो. उंच उंच असलेले माड आणि खळाळणारा समुद्र किनारा कसलं भारी वाटतंय ना. समुद्राच्या लाटा बघण्यात आणि गप्पा मारण्यात कधी अर्धा तास गेला कळलंच नाही. यानंतर हिरवेगार झाडं आणि नद्या अशा पालशेतच्या रस्त्यांवरून आम्ही गुहागरला जायला निघालो. मध्येच हा भारी स्पॉट दिसल्यावर आम्हाला तिथे थांबायचं मोहच आवरता आलं नाही. मग थोडं ऑफ रोडिंग करत आम्ही गुहागरच्या फुल व्ह्यू पॉइंट जवळ पोहोचलो. ऐन जुलै महिना असल्यामुळे शेतांमध्ये लावणी केलेली होती. कोकणातल्या घरांमध्ये एक वेगळीच मजा असते, हो ना. त्यात गुहागरला तर अशी जुन्या पद्धतीची घरं असल्यामुळे अजूनच छान वाटत होतं. फिरता फिरता दुपार झालीच होती, भूक पण लागली होती. मग गुहागरातल्या फेमस जो गाजींच्या खानावळीत अगदी घरगुती पद्धतीचं जेवण जेवून तृप्त झालो. आजीने जेवायला अगदी प्रेमाने वाढलं हा. आजींचं घर एकदम छान आणि नीटनेटकं होतं. आमचा पुढचा स्पॉट होता अंजनवेल लाईट हाऊस. अर्धा तास प्रवास केल्यावर आम्ही अंजनवेलला पोहोचलो. आज एवढं सकाळपासून फिरत होतो पण प्रवासाचा जरा सुद्धा त्रास वाटत नव्हता बरं का. आणि याचं एकमेव कारण म्हणजे कोकणातला हा सुंदर असा निसर्ग. अंजनवेलला पोहोचल्यावर लाईट हाऊसला वर अगदी टोकावर गेलो. कसलं भारी वाटत होतं. मला ना शब्द सुद्धा कमी पडतील. हा दिसतोय ना, याला डॉल्फिन पॉइंट असं म्हणतात. पुढे याच गावात फेरफटका मारता मारता आम्हाला दिवसा ढवळ्या कोल्हा दिसला. पुढे पुन्हा गुहागरात येऊन श्री देव व्याडेश्वराच्या देवळात आलो. व्याडेश्वर मंदिराला व्याडेश्वर हे नाव कसं पडलं माहित आहे का? श्री देव परशुरामांनी रामेश क्षेत्रात म्हणजेच आत्ताच्या गुहागरात व्याडी ऋषींना आश्रम बांधण्याची आज्ञा केली. या आश्रमात व्याडी ऋषी शंकराची आराधना करत. यामुळे प्रसन्न होऊन भगवान शंकर लिंग स्वरूपात प्रगटले. व्याडी ऋषींनी या शिवलिंगाची स्थापना केली म्हणून हे क्षेत्र श्री देव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. हे सगळं फिरून होईपर्यंत संध्याकाळचे 5 वाजलेच होते. मग म्हटलं चला गुहागरच्या समुद्रावर सुद्धा फेरफटका मारूया. संध्याकाळ असल्यामुळे बीचवर बऱ्यापैकी पर्यटक दिसले. थोडा वेळ इकडे तिकडे घालवल्यावर मस्त पैकी शहाळ्याचं पाणी प्यायलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. पुढे आलो त्याच मार्गे तवसाळहून जयगडला जायला फेरीबोट येणार होती. काही वेळातच फेरीबोट आली आणि आम्ही जयगडकडे जायला निघालो. सकाळी दिसलेल्या शिप रिपेअरिंग कंपनीचे लाईट्स आणि त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब खूप सुंदर दिसत होतं. गार वारा सुटला होता. दिवसभराचा थकवा चुटकी सरशी नाहीसा झाला. 15 मिनिटातच जयगडचा धक्का आला आणि आम्ही खंडाळ्यात परतलो. आमची ही 1 डे गुहागर ट्रिप खरोखरच रिफ्रेशिंग झाली हा. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.